आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज। अर्जदार हरिभाऊ नारायण पाटील, राहणार चिंचोळी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर 90 49 22 93 93। विषय: तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथील अवैध वाळू उपसा वाहतूक आणि खनिजाची राजपणे होणारी चोरी, अवैध दारू, अवैध तंबाखू, गुटखा, राजरोसपणे दिवसाढवळ्या होणाऱ्या खून, मारामाऱ्या, मटका, जुगार, क्लब, लॉजवरील अवैध पेशा व्यवसाय, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध जड वाहतूक, अवैध जनावरे वाहतूक, गैरमार्गाने हप्ते वसुली चालणारे सर्व अवैध व्यवसाय बंद होण्यासाठी सदर प्रकरणी सांगोला पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक व तालुका सांगोला येथील तहसीलदार यांची कसून चौकशी व्हावी। या चौकशीसाठी चौकशी समिती नेमण्यात यावी। यासाठी मी दिनांक 15 ऑगस्ट 2024 पासून माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयासमोर पूनम गेट, जिल्हा परिषद सोलापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन शासकीय कार्यालयीन वेळेत करीत आहे। मी आपणास करणे विनंती अर्ज करतो की गेल्या 1 ते 4 वर्षापासून सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपसा वाहतूक चोरी करून इतरत्र विक्री केली जात आहे। हा व्यवसाय टोळी करून असल्याने तालुक्यातील गुन्हेगारांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत आणि हप्ता वसुली असल्याने त्याकडे उघडपणे डोळे झाकून केली जात आहे व गुंडांना पाठीशी घातले जात आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रशासन ऐरणीवर आला आहे। गुंड राजखोरपणे तलवारी, बंदूक घेऊन खून करीत असल्याचे दिसून येत आहे। यावर कोणतेही नियंत्रण नाही। या कालावधीत गुन्हे रजिस्टरप्रमाणे नोंद झालेले खून, मारामाऱ्या, चोऱ्या इत्यादी प्रकारचे सखोल चौकशी व्हावी। महाराष्ट्र सर्वत्र गुटखाबंदी असताना हा व्यवसाय होत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे तपासातील लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढून कॅन्सरसारख्या जीवघेण्या रोगाचे प्रस्त वाढत आहे। अगदी शाळा कॉलेज शेजारील पानटपऱ्या मध्ये सुद्धा विक्री केली जात आहे। व्यावसायिकांच्या प्रमाणे शहरातील दरोडे, मोबाईल चोऱ्या राजरोसपणे होत आहेत। म्हणून याच्यातील फार मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूचे व्यवसाय वाढलेले आहेत। हे प्रकार हस्तेखोरीमुळे वाढले आहे। गुन्हे रजिस्टरप्रमाणे गुन्ह्यांची संख्या पाहता कायदा सुव्यवस्थेचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे व हे वास्तव आहे। अगदी ही गुन्हेगारी मंडळी पोलीस स्टेशनमध्ये राजरोसपणे फिरतात दिसून येत आहेत। याबाबत CCTV फुटेज तपासण्यात यावे। तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे, अवैध जड वाहतूक केली जात आहे। अगदी लॉजवर सुद्धा अवैध वेश्या चालू आहे। यामध्ये स्थानिक राजकारण असल्याचे दिसून येत आहे। तसेच अवैध मटका